नमस्कार, मी डॉक्टर अमित अरुणसी, शारदा क्लिनिक अँड डायबिटीज सेंटर पुणे येथे मी मागील गेल्या 2 वर्षांपासून ॲज अ जनरल फिजिशियन अँड डायबेटोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहे. दरवर्षी जगभरात 14 ऑगस्ट हा दिवस वर्ल्ड प्री डायबिटीज डे म्हणून साजरा केला जातो. तर प्री डायबिटीस म्हणजे काय? तर कोणत्याही व्यक्तीस डायबिटीस होण्याआधीची जी स्थिती असते त्याला प्री डायबिटीस असे म्हणतात. या प्री डायबिटीस स्टेजमध्ये खूप जास्त लघवी लागणे, खूप जास्त तहान लागणे, खूप जास्त भूक लागणे, यासोबतच एखाद्या व्यक्तीचे वजन अचानक वाढणे किंवा अचानक कमी होणे, त्यासोबतच दिवसभर थकवा जाणवणे अशी काही लक्षणे दिसून येतात. तर प्री डायबिटीस स्टेज ही अशी स्टेज आहे ज्यामध्ये व्यक्तीने योग्य उपचार घेतले, जीवनशैलीची पथ्ये पाळली, खाण्यापिण्याची पथ्ये पाळली तर योग्य वेळी उपचार करून आणि ही पथ्ये पाळून तो पुढे होणारा डायबिटीस टाळू शकतो. मात्र या प्री डायबिटीस स्टेजकडे जर दुर्लक्ष केले तर पुढे जाऊन तीच व्यक्ती डायबिटीसची पेशंट होऊ शकते, ज्यामुळे त्याचे हृदय, किडनी, डोळे आणि पायाच्या नसा यासारख्या नाजूक अवयवांना धोका निर्माण होऊ शकतो. भारतामध्ये बघायचे झाल्यास डायबिटीस रुग्णांपेक्षाही जास्त संख्या ही प्री डायबिटीस असलेल्या रुग्णांची आहे आणि ह्यातील जवळपास 5 ते 10% रुग्ण हे पुढे जाऊन डायबिटीस मध्ये कन्व्हर्ट होतात. तर या वर्ल्ड प्री डायबिटीस डे दिनी तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी एक पाऊल पुढे उचला आणि तुमच्या साध्या रक्ताच्या तपासण्या जसे की उपाशीपोटी रक्तातील साखर किंवा HbA1c म्हणजेच साखरेचा मागील 3 महिन्यांचा सरासरीचा रिपोर्ट करून घ्या आणि तुमच्या जवळच्या डॉक्टरांना दाखवून तुमच्या आयुष्याला डायबिटीसमध्ये रूपांतरित होण्यापासून टाळा आणि डायबिटीसपेक्षा एक पाऊल पुढे राहा. धन्यवाद.